नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। आज दिनांक आहे 10 एप्रिल 2025। काल तारीख होती 9 एप्रिल 2025। तर काल दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत परीक्षा विभागामार्फत एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। परिपत्रक क्रमांक 11/मे जून 2025 एक्झामिनेशन करता। त्यात काय माहिती पाहूया। MA शिक्षणशास्त्र म्हणजे MA एज्युकेशन प्रोग्राम कोड आहे M83। तृतीय सत्राच्या सेमिस्टर 3 पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सूचना। म्हणजे स्पेशली ही जी नोटिफिकेशन आहे, प्रसिद्धीपत्रक आहे, MA एज्युकेशन MA शिक्षणशास्त्र M83 3rd सेमिस्टरच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासंबंधीच्या सूचनांसाठी आहे। ठीक आहे। पॉईंट नंबर 1, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 उन्हाळी वार्षिक तसेच सत्रनिहाय परीक्षा दिनांक 27 मे 2025 पासून आयोजित करण्यात येत आहेत। सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहेत। ठीक आहे। MA शिक्षणशास्त्र M83 या शिक्षणक्रमाच्या तृतीय सत्राच्या सेमिस्टर 3 पुनर्परीक्षार्थींनी संबंधित शिक्षणक्रमाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत खाली दिलेल्या लिंकवर सादर करावा। खाली लिंक दिले ycmu.digitaluniversity.ac प्री एक्झाम 2 एक्झाम फॉर्म सबमिशन असे लिंक दिले। हे लिंकवर जाऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर होम पेजवर जाताल। उजव्या हाताला ऑनलाईन रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म फिलिंगचा टॅब दिसतो, त्याच्यावर क्लिक करून तुमचा PRN नंबर टाकून सुद्धा तुम्ही 3rd सेमिस्टरचे पुनर्परीक्षार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकता। ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत आता ही फक्त आणि फक्त MA एज्युकेशन MA शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, M83 वाल्यांसाठी आहे। इतर लोकांसाठी माझ्या माहितीप्रमाणे तर नाही, पण इतरही काही लोक ज्यांचं पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरायचं आहे व मे जून 2025 एक्झामिनेशनला ज्यांना बसायचं आहे, परीक्षा द्यायचं आहे, फक्त पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत बोलतोय, तर त्यांनीसुद्धा एकदा वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या हाताला रिपीटर ऑनलाईन एक्झाम फॉर्म फिलिंगवर टॅबवर क्लिक करून PRN नंबर टाकून चेक करू शकता। जर तुमचा PRN नंबर टाकल्यानंतर तुमचे पेपर जे फेल झालेले पेपर तुम्हाला दिसले, तिथून पेमेंट झालं, तर तुम्ही फॉर्म सक्सेसफुल झाला म्हणून समजायचं आहे। ठीक आहे। आता ह्या नोटिफिकेशनमध्ये फक्त MA एज्युकेशनच्या 3rd सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, इतरांसाठी याच्यात काही उल्लेख केलेला नाही, पण इतरही ट्राय करू शकतात, बघू शकतात। ठीक आहे। ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत कशी दिली आहे बघा। आता विनाविलंब शुल्कासह नॉर्मल फीससह, फक्त नॉर्मल फीससह मुदत असणार आहे 10 एप्रिल 2025 ते 16 एप्रिल 2025। ठीक आहे। 16 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही नॉर्मल फीससह भरू शकता। विलंब शुल्क 100 रुपये सह 17 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 100 रुपये लेट फीससह सुद्धा तुम्ही भरू शकता। मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही। MA शिक्षणशास्त्र M83 या शिक्षणक्रमाच्या तृतीय सत्राच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे शुल्क खालीलप्रमाणे राहील। शुल्क पण दिलेलं आहे। तपशील MA शिक्षणशास्त्र M83 शिक्षणक्रम, MA शिक्षणशास्त्र M83 शिक्षणक्रम, पदव्युत्तर पदवी MA शिक्षणशास्त्र M83 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याकरता लेखी परीक्षा शुल्क। तर लेखी परीक्षा तुम्हाला एका पेपरला 200 रुपये आहे, 200 रुपये प्रति पेपर। क्षेत्रीय कार्य प्रकल्प फील्ड वर्क अँड प्रोजेक्ट प्रकल्प किंवा मौखिक, क्षेत्रीय कार्य अँड प्रकल्प फील्ड वर्क अँड प्रोजेक्ट ह्याचं तुम्हाला 220 रुपये पडेल, आणि प्रकल्प आणि मौखिक परीक्षा असेल तर 330 रुपये पडेल। मार्कशीट शुल्क 100 रुपये, विलंब शुल्क 100 रुपये, विशेष विलंब शुल्क 500 रुपये। NEP 2020 अंतर्गत येणाऱ्या शिक्षणक्रमासाठी अंतर्गत गुण, थिअरी, कॉलेज असेसमेंट, ऑनलाईन होम असाइनमेंट, पुनर्परीक्षार्थी शुल्क ₹20 प्रति पेपर। ठीक आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये दिलेलं आहे की जर तुमचा लेखी पेपर राहिलेला असेल तर 200 रुपये प्रमाणे 200 रुपये एका पेपरला तुम्हाला
शुल्क लागेल. आणि तुमचा फील्ड वर्क किंवा प्रोजेक्ट तुम्ही दिलेला नसेल आणि ॲब्सेंटी टाकलेली असेल तर 220 रुपये किंवा 330 रुपये ह्या दोन्हीपैकी एक भरून तुम्ही कंप्लीट करू शकता. मार्कशीट शुल्क तुम्हाला 100 रुपये कंपल्सरी लागणार आहे. विलंब शुल्काच्या तारखेत भरलो तर 100 रुपये लागेल. अतिविलंब शुल्काच्या तारखेत भरलो तर 500 रुपये लागेल. ठीक आहे. हे पुढचे जी शुल्क आहेत ती त्या विद्यार्थ्यांकरता आहेत, हे प्रत्येकाकरता नाहीत. जर एखाद्याने नॉर्मल फीसमध्ये भरलं तर त्याला 200 रुपये प्रति पेपर शुल्क लागेल. मार्कशीट शुल्क 100 रुपये लागेल बस. आणि इतर काही चार्जेस असतील तर लागतील. बाकी इतर विलंब शुल्कवाल्यांनी 100 रुपयासह भरावं लागेल. अतिविलंब केला तर 500 रुपयासह भरावं लागेल. ही तुम्हाला डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट PRN नंबर टाकल्यानंतर तुमचे जेवढे काही पेपर राहिलेत, रिसर्च प्रोजेक्ट राहिला असेल, फील्ड वर्क राहिला असेल किंवा लेखी पेपर राहिला असेल किंवा तुम्ही होम असाइनमेंट दिलेलं नसेल, जी काही शिल्लक राहिल्या तुमचे सगळे पेपर तिथं समोर दाखवतं. त्या सगळ्या पेपरला तुम्हाला ज्याला कोणाला तुमचा पेपर द्यायचा आहे तुम्हाला त्याच्यावर सगळ्यावर टिक करायचं आहे आणि पेमेंट करून टाकायचं आहे. मग तुम्हाला रिसिप्ट निघते, त्या रिसिप्टवर सगळं डिटेल तुमचं निघतं. ठीक आहे. आणि एक विशेष बातमी ह्याच्यामध्ये, NEP 2020 अंतर्गत जेवढे काही कोर्सेस चालू झालेत, उदाहरणार्थ MA हिस्ट्री आहे, MA मराठी आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MA हिंदी आहे, MA उर्दू आहे, असे जी NEP 2020 अंतर्गत 2023-24 या वर्षापासून जी कोर्सेस चालू झालेले आहेत त्यांचे CA कॉलेज असेसमेंट, त्याला होम असाइनमेंट म्हणतो आपण, ती ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करायचं आहे. पोर्टलवर ऑनलाईन अपलोड करायचं आहे. काही विद्यार्थ्यांनी ते दिले नाहीत, अपलोड केले नाहीत तर त्याला ॲब्सेंट आलेलं आहे. तर अशा सर्वच जी काही 7-8 कोर्सेस आहेत NEPचे, MA आहेत, MA हिस्ट्री, MA मराठी, MA उर्दू, अशी जी NEP अंतर्गत जी चालू झालेले कोर्सेस आहेत, अशा सर्वच कोर्सेसचे जे कोणते विद्यार्थी असतील ज्यांना ॲब्सेंटी पडलेली असेल कॉलेज असेसमेंटमध्ये, होम असाइनमेंटमध्ये, गृहपाठामध्ये, तर त्यांचा प्रति पेपर 20 रुपये शुल्क लागून त्यांना पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरता येईल. आणि तुम्ही फॉर्म भरल्यानंतर स्टडी सेंटरला कळवायचं आहे की मी होम असाइनमेंट माझा अगोदर ॲब्सेंटी असल्यानं परीक्षा शुल्क भरलो, त्यांना रिसिप्ट पाठवायची व्हॉट्सअपवर आणि त्यांनी म्हणलेल्या तारखेला तुम्हाला अपलोड करायचं आहे, पुन्हा अपलोड करायचं आहे. तुम्हाला अगोदर तर केलं नसेल म्हणजे दुबारा पोर्टलवर जाऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्हाला त्याचे मार्क मिळून जाणार आहेत. ध्यानात ठेवा. जसं लेखी परीक्षेत फेल झाल्यानंतर पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरता येतो, तसेच होम असाइनमेंटमध्ये ॲब्सेंटी पडल्यानंतर पुनर्परीक्षार्थी होम असाइनमेंट फॉर्म भरता येतो 20 रुपये प्रति पेपरप्रमाणे. आणि तुम्हाला पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाते होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची आणि पुन्हा तुम्ही अपलोड करून तुमचे मार्क मिळवू शकता. गोल्डन चान्स आहे. फक्त स्टडी सेंटरला रिसिप्ट पाठवायचे, पैसे भरलेले, त्यांना फोन करून कधी ओपन होते तुमचा टॅब ते विचारायचं आहे. ठीक आहे. परीक्षा शुल्क जेवढे विषय अनुत्तीर्ण आहेत त्या सर्वांचे भरावे लागेल. परीक्षा अर्ज व शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सेमिस्टर वर्षासाठी भरावे लागेल. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना परीक्षा शुल्क हे ऑनलाईनच भरायचे आहे. DD, RTGS, NEFT रोख स्वीकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क तुमच्या ATM कार्डद्वारे भरायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. UPI पेमेंटद्वारे सुद्धा तुम्ही भरू शकता. इतर कोणत्या पद्धतीने भरू शकत नाही तुम्ही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरायचं आहे. ठीक आहे. आणि जेवढे काही उत्तीर्ण तुम्ही जेवढे काही अनुत्तीर्ण फेल झालेले पेपर्स असतात त्या सर्वांचंच तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे. ध्यानात ठेवायचं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांनी ते हॉल तिकीट लिंकवर डाउनलोड करून घ्यावे. विद्यार्थ्यास हॉल तिकीट स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाही. YCMU.DigitalUniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. हॉल तिकीट आल्यावर आताच नाही, वेळ आणखी, परीक्षेला वेळ आणखी. जेव्हा केव्हा हॉल तिकीट आले मी सांगेन त्यावेळेस तुम्हाला कसं डाउनलोड करायची ही पण सांगेन. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. अभ्यास केंद्रे अथवा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविली जाणार नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि वेळोवेळी चॅनलवरले व्हिडिओ बघत राहायचं आहे. कारण आपण विद्यापीठाने जेव्हा केव्हा महत्त्वाची इन्फॉर्मेशन अपलोड केली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर लगेच आपल्या चॅनलवर आपण अपलोड करतो, तुम्हाला अद्ययावत करून देतो. त्याला म्हणजे नवीन माहिती लगेच पुरवठा करतो. ठीक आहे. पुढची माहिती वाचूया. सर्व शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येईल की त्यांनी प्रवेश घेतलेल्या शिक्षणक्रमाच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने गृहपाठ, होम असाइनमेंट, प्रोजेक्ट वर्क इत्यादी बाबी अभ्यास केंद्राशी संपर्क साधून लेखी परीक्षेपूर्वी विहित वेळेत ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण कराव्यात. ज्या शिक्षणक्रमांना ऑनलाईन गृहपाठ, होम असाइनमेंट सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अंतर्गत मूल्यमापनाचे गुण निकालात विचारात घेतले जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी
याबाबत जागरूक राहून वेळेत पूर्तता करावी। सदर सूचना ही फक्त शिक्षणक्रमनिहाय पुनर्परीक्षार्थी अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गृहपाठ होम असाइनमेंट हे पुन्हा सादर करावे असे माहिती पुस्तिका किंवा अभ्यासक्रमामध्ये नमूद असेल त्यांनाच लागू राहील। ठीक आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत येणाऱ्या M48, M49, M50, M58, M59, M60, M83, M117, V151, V152, V153, V154, V155, V156 या शिक्षणक्रमाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय सत्रातील क्षेत्रीय कार्य व प्रकल्प फील्ड वर्क अँड प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले नसेल किंवा अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थी परीक्षा अर्ज भरणे बंधनकारक असेल। क्षेत्रीय कार्य अँड प्रकल्प ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करणे अनिवार्य आहे। आता तुम्हाला कळालेलं आहे। आता ही जेवढे काही कोर्सेस तुम्हाला सांगितले ह्याच्या अगोदरचे 3 सेमिस्टरचे होम असाइनमेंट, फील्ड वर्क, प्रोजेक्ट तुमचं काहीही तुम्ही फेल झालेले असाल तर ते तुम्हाला दुबारा संधी उपलब्ध करून दिली आहे। पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरून ते सगळं सबमिट करता येतं तुम्हाला। म्हणजे ह्याच्यात तुमचं जे कोणी फेल झालेलं असतात, तुमची लेखी परीक्षा असो, होम असाइनमेंट असो, रिसर्च प्रोजेक्ट असो, फील्ड प्रोजेक्ट असो, ह्याच्यात तुम्ही फेल झालेला असाल तर त्याची पुनर्परीक्षार्थी सध्या चालू आहे। ती परीक्षा अर्ज भरायचा आहे आणि दुबारा सबमिट करायचे कॉलेजला जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीनं आणि तुमचे मार्क तुम्हाला परत मिळवायचं आहे। गोल्डन संधी आहे, आता पुन्हा देणार नाही उपलब्ध करून। ज्या शिक्षणक्रमाच्या अंतर्गत गुणांची संगणकीय नोंद करून केंद्राच्या लॉग इन मार्फत मॅन्युअली गुण भरावायचे आहेत व डाटा पब्लिश करायचे आहेत, त्यांनी ही कामे विहित वेळेत अचूक नोंदी करून पूर्ण करावी। न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अभ्यास केंद्राची राहील। गुणांची संगणकीय नोंद कशी करावी याबाबतच्या माहितीसाठी खालील सादरीकरणाच्या PPT लिंकवर क्लिक करावे। हे आपल्यासाठी नाही, हे स्टडी सेंटरसाठी आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा ABC ID तयार करणे अनिवार्य असून हा ABC ID तयार करण्याबाबतच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ABC ID तयार करता येतो। या लिंकवर ही माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी ABC ID तयार करून आपल्या अभ्यास केंद्रास तो कळविणे आवश्यक आहे। MA शिक्षणशास्त्र M83 या शिक्षणक्रमाच्या तृतीय सत्राच्या सेमिस्टर 3 परीक्षार्थी विद्यार्थी अभ्यास केंद्रे आणि विभागीय केंद्रे यांनी वरील सूचनाची नोंद घ्यावी। विभागीय केंद्रे यांनी वरील सर्व बाबी आपल्याशी संलग्नित सर्व अभ्यास केंद्रांना आपल्या सर्वांना कळविण्यात याव्या। बस एवढंच आहे। तर M83 3rd सेमिस्टर पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे। वरी जेवढे काही M48, M49 ही जी NEP अंतर्गत जेवढे काही कोर्सेस चालू झालेले आहेत त्या सर्वाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं रिसर्च प्रोजेक्ट, फील्ड वर्क, पुन्हा होम असाइनमेंट जे काही त्यांनी फेल झालेले असतील त्यांची सगळ्याची पेमेंट त्यांनी भरून टाकून त्यांनी दुबारा सबमिट करायचं आहे। ठीक आहे। आणि आपले मार्क मिळवायचे, हक्काचे मार्क। ठीक आहे। आपल्या सर्व मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।